तर हे बघा साई खेकड्याची पिल्ल पकडतोय मस्त. आणि काय ते भेटणार तर नाही साईला, तरी पण तो प्रयत्न करतोय बघा. बघू भेटतं काय. आणि हे बघा पकडला नाही. बघा खूपच सुंदर स्नेक आहे. गुड इव्हनिंग फॅमिली. पुन्हा एकदा स्वागत आहे आपला चॅनलवर. आणि कुठे जातो आता आपण? आता आपण संध्याकाळचे 5 वाजलेत आणि निघालो. अंधार यायच्या आधी आपल्याला रिटर्न पण यायचं आहे वेतोबाच्या मंदिरकडे, जे आपल्या हॉटेल माहेरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथेच आता आपण जायला निघालो आहे. बघू आता. आणि रस्ता पण मस्त वाटतो सर. ऊन पण एवढं कमी, एकदम मस्तच. आणि रोड पण एकदम खाली आहे, कोणच नाही रस्त्यात. आणि पाठी पाहू शकता चेतन काका फुल खाण्यात मग्न आहेत. आणि चला मग आता तिकडेच जाऊन भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही शिरोडामध्ये आहे. आणि कोणत्या गावातलं मंदिर आहे ते? वेतोबा मंदिर. आरिवलीच गावातलं वेतोबा मंदिरमध्ये आम्ही आता जाणार आहे. कोकणात आलात आणि अशी निसर्गात तुम्हाला नारळाची झाडं दिसली नाही म्हणजे तुम्हाला कायच नाही दिसलं. तर चला आता जाऊया आपण आणि भेटूया तिकडे वेतोबाच्या मंदिरात. तर नाव कुठे जातोय मग आपण आज? वेतोबा मंदिर. कसं वाटतंय मग? मस्त. खाऊन घे. चला आता भेटूया तिकडेच. मित्रांनो आता आम्ही शिरोडा या गावात आहे आणि आता आपण जाणार आहे आरवली येथील वेतोबा मंदिर इथे. तर तिकडे जाऊन भेटूया. शिरोडा. ओके मित्रांनो, शिरोडा गावातून आता आपण आरवली गावात आलो आहे. आणि ते वेतोबाच्या मंदिरात पाया पडायला आपण जाणार आहे दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो इथे गाव खूप सुंदरच आहे. आणि इथे क्रिकेट खेळायला जागा कशी मस्त बनवली आहे. पिच वगैरे बनवलंय आणि मस्त एकदम गावच्या पोरांची मजा आहे खेळायला. एकदम मजा आहे. ही शाळा आहे वाटतं, नाही कॉलेज आहे वाटतं. आणि मित्रांनो समोर तुम्ही नारळाची झाडं बघा, रस्ता बघा काय भारी आहे ना. काय बोलशील मग? संध्याकाळ असल्यामुळे शूटिंग टाइम चालू आहे असं पण बोलू शकतो. ह्या टायमिंगचे ब्लॉग एकदम भारी शूट ते सिरियल वगैरे शूट होतात काय. आणि आपण ज्या गावात आहे ना तिथूनच जवळपास आपले सुनील गावस्कर आहेत क्रिकेटर, त्यांचं पण कुलदेवताचं मंदिर आहे. अच्छा रेडी इकडे रेडी. मुंबईमध्ये पाऊस असेल तर इथे पाऊसच नाही मित्रांनो. पाहू शकता पूर्ण ऊन पडल्या मस्तपैकी. आणि जरा पण पावसाचं वातावरण नाही इकडे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे समोर जे मंदिर दिसतंय कमान आहे ते वेतोबाचं मंदिर आहे. तर चला जाऊ. आणि ते जास्त लोक तर नाही आली आहेत, गर्दी तर दिसत नाही. आणि असं काहीसं एंट्रन्स आहे. आणि पाठी तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त निसर्गाच्या एकदम बाजूलाच डोंगर दऱ्या बाजूला. आणि इथे हे आपलं वेतोबाचं मंदिर. आणि इकडे ओटी घेते नाव. मंदिर एकदम मस्तच आहे बाहेरून. आता आतमध्ये जाऊया चला. ओटी वगैरे घेतली आता आपण. आणि आता आपण आतमध्ये चाललोय मस्त देवाच्या पाया पडायला. आणि हे बघा सगळीकडे स्टॉल लागलेले आहेत. बघा इकडे पण या सगळे स्टॉल आहेत. आणि भजन चालू आहे आतमध्ये. श्री देव वेतोबा देवस्थान आरवली. वरती पण एकदम मस्त आहे. मंदिरात आरती चालू आहे. आणि बघा हत्ती आहे बाजूला, दोन्ही साईडला हत्ती आहेत. खूपच मस्त मंदिर, खूपच मोठं आहे.
मित्रांनो आता तिकडे पाया पडलो आम्ही वेतोबा मंदिरमध्ये, वेतोबा देवांचे. आणि आता श्रीदेवी सातेरी मंदिर, हे सातेरी देवीचा आशीर्वाद घ्यायला आलो. आणि हे बघा इथे पाठीमागे बघताय खूप छान असं वेंगुर्ला गावामध्ये आम्ही आता सफर करतोय. आमचा सफर जो चालू आहे. आणि मस्त आता आम्ही सातेरी मंदिरात आलो आहे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि मंदिर बघताय तुम्ही, एकदम जुन्या काळातली ओल्ड असतात ना मंदिरं कोकणातली, तशीच मंदिरं त्यांनी अशी जपून ठेवलेली आहेत. असं काहीच असं म्हणजे मॉडिफाय वगैरे काही केलं नाही मंदिरामध्ये, नवीन काय करण्याचा प्रयत्न नाही केला. ते एक बघून बरं वाटलं खूप. आणि नारळांची झाडं तर बघतातच आहे मस्तच एकदम. कोकणात आल्यावर नारळ बघायला भेटत आपल्याला. जणू काय मी केरळमध्येच फिरतो असं मला वाटतंय सध्या तरी. तर या आता मंदिर दाखवतो. तर मित्रांनो बघा आता सातेरी देवीचं मंदिर बघा, एकदम मस्त असं जुन्या लाकडाच्या खेळण्यांपासून जे तयार केलेला हा रथ आहे लाकडांच्यापासून. आणि हे बघा मस्त असं जुनं काळातलं मंदिर आहे. तर हे बघा मस्त सातेरी मातेचं मंदिर. तर मित्रांनो ही विहीर आली आहे बघा, इथे एक विहीर आहे मंदिराच्या बाजूलाच. आणि ही विहीर बघा जुन्या काळातली विहीर दिसते तुम्हाला. अशा विहीर खूपच रेअरली बघायला भेटतात. आणि हा मंदिराचा परिसर बघा किती स्वच्छ मंदिर गावातलं, कोकणातलं आपल्या वेंगुर्ला गावात. आता आरवलीमध्ये आहे सध्या आम्ही. आणि मस्तच मंदिर आहे एकदम, खूप भारी वाटलं मंदिरात येऊन. मित्रांनो आता चेतनाकाने रिक्षा केली आहे मस्त सातेरी देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर. आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. तर चला आता बीचवर जाऊन भेटतो तुम्हाला. हे बघा मस्त आता आम्ही ऑटोने निघालो आहे बीचकडे. संध्याकाळचा टाईम आहे. आणि कोकणात फिरण्याची एक वेगळीच मजा म्हणतो ना मी. हे बघा फुल धमाल केली आम्ही. ना पाऊस ना काय, आणि मस्त आम्हाला देवाने साथ दिली असं म्हणावं लागेल. पावसामध्ये तर आम्हाला एवढं फिरता नाही आलं असं ना, एवढं सर्व असं कवर नाही करायला भेटलं असतं. आणि कारण की आम्ही छत्री पण आणली नव्हती, एकाच छत्रीमध्ये तिकडे फिरतोय कालपासून. पण पाऊस नाही आहे त्यामुळे बरं आहे जरा. आणि मस्त फिरायला भेटलं आम्हाला, फुल धमाल केली आम्ही. 2 दिवस आमचे वाया नाही गेले म्हणू शकत, आम्ही फुल एन्जॉय केलं 2 दिवसामध्ये. चला आता बीचवर जातो आणि बीचवर तुम्हाला भेटतो. मित्रांनो बघतोय आता समोरच बीच आहे. आणि आता मी उतरतो रिक्षामधून. आणि हे बघा बीच बघा समोरच. हा बघा बीच, आरवली गावचा बीच, आरवली बीच. या तुम्हाला बीच दाखवतो. आणि आता तर चेतना का आज आपल्याला सनसेट बघायला भेटेल आय थिंक सो. तर चेतना का बोलतात तेवढा वेळ थांबायचा नाही, बॅड लक आहे आपलं. कारण की जंगलाचा रस्ता आहे आणि डोंगर आहेत. वस्ती पण खूप कमी आहे एरियामध्ये, त्यामुळे आम्ही लवकरच निघू अंधार व्हायच्या आधी. मोर देखील दिसला. हां आणि मोर पण बघितला आज नावनी, चेतनाका आणि साईनी. तर या आता समुद्र बघूया. वा मित्रांनो आलोय समुद्र किनारी आरवलीच्या. आणि पाणी तर बघताय तुम्ही एकदम सफेद शुभ्र असं मिठासारखं पाणी. या तुम्हाला जवळून एक व्ह्यू देतो समुद्राचा. आणि मित्रांनो पहिल्यांदाच व्हाईट सँड वाला बीच बघतोय, असं मालदीव्स वगैरे आल्यासारखं फील येतोय आता तर. आणि कोकणामध्ये असा बीच मी पहिल्यांदाच पाहिला.
आणि एकदम असा सामसूम मोठाच्या मोठा समुद्र किनारा. आणि हे बघा इथे नाव पण येते. आणि आम्ही ह्या पिकनिक मध्ये फार धमाल केली. 3 समुद्र किनारी जाऊन आलो. काल आपण तिकडे होतो आरवली बीचला गेलो. त्यानंतर आम्ही गेलो शिरोडा बीच केला आम्ही. आणि आज सकाळी तर रेडी बीच पण जाऊन आलो. रेडीचा गणपतीचा इकडे जो बीच आहे. आणि आज एवढा समुद्र किनारा पहिल्यांदाच एवढा मोठा समुद्र किनारा बघतोय बघा. व्हाईट सँड आहे आणि ती पण एकदम व्हाईट सँड. आणि जसं बाहेरगावच्या देशात आपल्याला समुद्र किनारे बघायला भेटतात तसंच अगदी सेम समुद्र किनारा. आणि किती स्वच्छ आहे पहा. एकदम स्वच्छ समुद्र किनारा आहे. खूपच भारी वाटते. आणि हवा पण मस्त सुटली एकदम गार. पाणी बघा तुम्ही. हे बघा पाणी. वाव एकदम मस्तच. सफेद पाणी सगळीकडे दिसतंय बघा. आणि सफेद वाळू. आणि इकडे नाव आणि चेतनाका बसलेत बघा समोरच. आणि इथे नक्क चावण्याचं काम चालू आहे. तर हे बघा साई खेकड्याची पिल्ल पकडतोय मस्त. आणि काय ते भेटणार तर नाही साईला, तरी पण तो प्रयत्न करतोय बघा. बघू भेटतं काय. आणि हे बघा पकडला नाही. हे बघा छोटंसं खेकड्याचं पिल्लू बघा. हे बघा कसं चालतंय त्याच्या हातावर. वा मस्त साई, भारी काम करतोय. कीप इट अप साई. आणि वावचा निसर्ग मित्रांनो, जेव्हा कोकण आपलं जसा. मित्रांनो पाणी आतमध्ये होतं आणि आता बघा किती पाणी अचानक वर यायला लागले बघा. आणि पाणी बघा किती अचानक वर येते. आणि तिकडे पण फारच लांब आपल्याला माणसं दिसतात एकाच दुसरी. बाकी पूर्ण बीच खाली आहे बघा. इथे पण फुल धमाल केली आहे. नाव पण तेच पाणी. साईचं काम चालू आहे खेकडे पकडण्याचं. शी काय करतोय बघा साई. खेकडे पकडण्यासाठी काय केलंय साईने. तर मित्रांनो आम्हाला बघा इथे काय दिसलंय. सापाचं पिल्लू आहे पण त्याला वाळूवर नीट सरकता येत नाही. त्यामुळे आता त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर मित्रांनो आम्ही इथे एका जीवाचा जीव वाचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलाय. आणि त्याला सापाला त्या वाळूवर नीट चालता येत नव्हतं, सरकता येत नव्हतं पुढे. तर आता चेतनाकाने त्याला हळूहळू पुढे नेत आता पाण्यात सोडता येते बघा. आणि आता तो पाण्यात जातोय बघा. आता इथे पाणी आलं का तो पाण्यातून जाईल बघा कसा. आणि हे बघा लाट आली आहे मोठी. आणि आता पाण्यात तो जाईल बघा. अरे रे थोडक्यासाठी नाही येईल पाणी येते. आता येईल पाणी पुढे. आणि आपल्याला पण ते कव्हर करायला भेटेल मस्त व्हिडिओमध्ये. मस्त सनसेटचा टाइम झालाय. आणि मोठी लाट आली का तो मस्त आता पाण्यातून जाईल बघा कसा. हे बघा मस्त छोटा स्नेक आहे. आणि शेपूट त्याचा कलर बघा ना मित्रांनो कसला भारी आहे. खूपच सुंदर स्नेक आहे. आणि आता तो पुढे जायचा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण त्याला वाळूमध्ये नीट सरकता येत नाही. आणि त्यामुळेच आता आम्ही त्याला पाण्यात सोडतोय बघा. आला पाणी आलं गेलं. आता आपला फायनली साप पाण्याच्या बाहेर आलेला आहे. तर मित्रांनो हे बघा आता साप तर जाईलच. आता पाणी वरती येते हळूहळू. तर आम्ही पण आता इथून निघतो. हे बघा